माझं वय आहे 81. काँग्रेस काळापासून मी सगळं बघित आलोय. भाजपवाली म्हणजे चुटी आहे काम. नुसतं याव करेंगे त्याव करेंगे, ऐसा करेंगे फलांगा करेंगे, कुछ नहीं उसने दम. उस गम है तो महाविकास आघाड़ी में है. अब सब नेता है वो हिम्मत वाले है. तुमच्याकडे सत्ता कॉर्पोरेशनची किती वर्ष आहे? काय केलं यांनी? मालोजींनी काय केलं का बंटी पाटलांनी काय केलं? महादेवराव महाडिक काँग्रेसचंच होतं, मुन्ना महाडिक काँग्रेसचंच होतं. त्याने किती इथं उजेड पाडला आणि मग आता भाजपमध्ये खासदार झालं. तिने उजेड किती पाडला इथं? सगळे पक्ष कुठले जरी आले तरी ते आम्हाला मिळवून खाल्ल्याशिवाय पर्याय नाही. फडणवीस, देवेंद्र फडणवीस आणि त्यांनी महाराष्ट्राची वाट लावली टोटल, असा माझा स्वतःचा आरोप आहे फडणवीसवर. सगळ्या नेतं नुकतं खायला बघायत, कुणाला चांगलं म्हणण्यात काय अर्थ नाही. सगळीच खाणारे आहेत. कुठं निधी आला? कागद आकडावर जायतो, नुसती घोषणा करतात आणि जातात. कुठं काय आहे इथं? आहे का इथं काय प्रत्यक्षात? माडकांच्याकडे ज्या वेळेला कॉर्पोरेशन होतं त्यावेळेला निदान डबरं तरी मोजत होतं. आता डबरं नाही, डबरात घालायलाच द्या. चूक झाली की बंटी पाटलावर घालायची आणि काम केलं की ते चांगलं केलं म्हणायला नाही का बंटी पाटलानं? इलेक्शन पुरतं तांबडा पांढरा रसा द्यायचा, जेवण द्यायचं. मग शाहू महाराजांनी खासदार झालं तर काय बिघडलं, असा माझ्यासारखाचा प्रश्न आहे. मुळात महाराजांनी उभारू नये, कारण हे राजकारण असं घाण आहे. राजा आहे, राजासारखंच राहावं. या राजकारणात पडू नये त्याने. राजकारणाच्या नादाला लागू नयेच नाही साहेब. शाहू महाराजांनी जे आतापर्यंत जे गोरगरिबांच्यासाठी केले तेच त्यांनी ते पुढं चालवत न्यायला पाहिजे. बास्केट ब्रिज आता जो म्हणतात ओपन केला, कुठं त्याचं काम चालू आहे? आपल्या हायवेचं काय परिस्थिती आता? 152 कोटीचा आता दावा आला. कुठं 152 कोटी कुठं गेलं? यांच्याकडे विकासाचा अजेंडा काय आहे? काय आज यांना कुठं बोंब मारली, उद्या त्यांना कुठं डाका घातला, यांचं एकमेकाची उघड करून सांगतात. शेतकऱ्यांना 6,000 रुपये दिले असतील कसं गॅसमधनं प्रत्येक महिन्याला प्रत्येकाच्या सिलेंडरच्या पाठीमागे 700 रुपयांनी जादा घेतले. यांचे पैसे ह्या बाजूने देतात. कोल्हापुरात मुश्रीफ साहेब पालकमंत्री झाले. जाती बोलत नाही, मुसलमानाचं असून किती वर्ष निवडून आलं आणि कोल्हापुराचं सगळं वैभव त्यांच्या हातात आणि 500 का 1000 रुपये कोटीचा भ्रष्टाचार करायचा आणि वर पुढं त्यांना पालकमंत्री करायचं. त्यांची बायको म्हटली आम्ही मरू का जगू, आम्हाला गोळ्या घालून मारा. आणि हे मात्र दुसऱ्या दिवशी त्यांच्या पंक्तीला भाजपच्या ही कसली नीतिमत्ता हो? चोरला चोर सामील. लोकसभेला नेतृत्व म्हणून मोदींना पर्याय नाही आहे, पण हे जे काय राजकारण चाललंय एकदम घाणेरडं आणि किळसवान आहे. वदनी कवल घेता नाम घ्या, रोजच्या भोजनात हवंच हवं गोकुळ दही. नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही. अन्न हे पूर्ण ब्रह्म. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा या केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण ग्राउंडवरती जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया काय आहे ते जाणून घेत आहोत. खरं तर बघायला गेलं तर या 2 दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये राजकारणामध्ये वातावरण आता या सभा आणि होणारं जे काही मुख्यमंत्र्यांचा दौरा त्याच्यामुळे अजून एकदा लोकसभेला उकळी आलेली आहे. पण तिकीट अजून कुणाचंही फिक्स झालेलं नाही. महाराजांचं तिकीट जे आहे ते 99% कुठंतरी महाविकास आघाडीकडून फायनल आहे, पण महायुतीमध्ये मात्र तिकिटासंदर्भात अजूनही संभ्रम अवस्था आहे. तरीसुद्धा आपण लोकांना काय वाटतंय, लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, या लोकसभा निवडणुकीमध्ये लोक कुणाच्या बाजूने आहेत, मतं कुणाच्या बाजूने आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आता माझ्यासोबत इथं जर का तुम्ही बघितलं तर बरेच लोक आहेत, त्यांची काय मतं आहेत, कुणाला मतदान टाकायचं, महाविकास आघाडीला टाकायचं की महायुतीला टाकायचं, या संदर्भात आपण हा रिपोर्ट घेत आहोत. नमस्कार. काय सांगाल, येणारी जी काही निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी की महायुती आघाडी? महाविकास आघाडी ही महत्त्वाची आहे. बरं. आणि महायुतीनं आता आपल्या स्वतःसाठी दुसऱ्या पक्षात जाऊन काम करायला आणि आपलं स्वतःचं कार्य भागवून घेण्यासाठी जनतेकडे लक्ष नाही. आणि जी आता ही खासदारची इलेक्शन लागली, तुम्ही कारखाना डब घायला आलं म्हणताय आणि तुमच्या वडिलांनी कारखाना चांगलं चालवलेत आणि आता पोरांच्याकडे चेअरमनपद दिलेत, तिन्ही कारखाना डब घायला घातलं आणि 50-50, 70-70 कोटी रुपये तुम्ही घेतलं. मग जनतेचं काय तुम्ही भलं केलं सा? आज विकासाचं काम दिलं म्हणून एवढ्या 2000 कोटी रुपये दिलं म्हणतायचा. महाराष्ट्र शासनाचं बजेट एकट्याचंच कोल्हापूरच्या खासदारानं आणलं का मुख्यमंत्र्यांना आणलं? 2-2 हजार कोटी. हे 100 कोटी कोण म्हणतोय, 25 कोटी म्हणतोय. हे विकास कुठं आहे? आता एवढ्या सगळ्यांनी बघायला गेलं तर बोर्ड लावल्यात, बरोबर आहे, मग ते विकास काय नाही झालेला का? कुठं झालं? आम्ही कोल्हापुरातच आहे ना सारखं. कुठं विकास झाला? काय झालं सांगा की. आता हे युतीचं सरकार आलं, काय यांनी केलं तेवढं सांगावं. महागाई केली का कमी केली? महागाईच वाढली ना. आज कुठेतरी मोदी साहेबांनी 100 रुपये कमी केलं म्हणजे किती महागाईच झाली ना.
ज्या वेळेला काँग्रेस सरकार होतं त्याच्यानंतर आता वाढलं, चांगलं केलं म्हणताय, सगळं हे केलं म्हणताय, लोकांच्यासाठी काय केलं? लोक म्हणतात की महाराजांना आता तिकीट दिले, महाराजांच्याकडून ह्या पूर्तता होतील का खासदारकी? महाराज कोल्हापूरचं शान आहे, हा पहिला मुद्दा. त्यांचं वयाचं काय आता विषय काढायला नको, काढला जातोय राजकारणात. परंतु गोरगरिबासाठी त्यांनी आधी जे केलंय शाहू महाराजांनी, ते कुठंतरी परत पेढ म्हणून त्यांच्या घरात जाऊ दे. आता सगळीच शाहू महाराज आणि खासदार आमदार होत्यात, मंत्री होत्यात, मग शाहू महाराजांनी खासदार झालं तर काय बिघडलं, असा माझ्यासारखाचा प्रश्न आहे. मामा नमस्कार, तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल या निवडणुकीमध्ये बीजेपीकडं की कुठल्या पक्षाकडे? पक्ष कुठला बी असून दे, फक्त महागाई एवढी जर कमी होईल तर आमची इच्छा लई पूर्ण कमी. महागाई कमी व्हावी. आणि आता जे पक्ष दिलं आहे त्यांनी शाहू महाराजांनी दिलेलं आहे तिकीट काँग्रेसचं. कोल्हापूर शहरवाल्यांनी किंवा असं नाही की शाहू महाराजांचा काळ चालावा म्हणून ह्या रीतीने शाहू महाराजांना मतदान करावं ही इच्छा आहे. शिंदे सरकार जेव्हापासून आलेलं आहे तेव्हापासून बघायला गेलं तर निधी भरपूर आलेला आहे कोल्हापूरसाठी. आले का अजून काय विकास काय झालेला नाही, तेच आपलं विकास नुसता दिसतोय. बोर्डाला जे पैसे खर्च केल्यात तेवढं खाली खर्च केलेला नाही. बोर्ड जे आता मुख्यमंत्रीमध्ये आलेत आणि एवढा बोर्ड 152 कोटीचा आता दावा आला, कुठं 152 कोटी कुठं गेलं? तुम्हाला अजित पवारमध्ये आलं आणि रंकाळला काय ते हे करा सुशोभित करायचं होतं, एकच तेवढं की असा पट्ट्या मारला आणि तिकडल्या बाजूला एक पट्टा मारला, सानेवरच्या झाला विकास पैसे. आणि फडणवीस सरकारनं काय सांगितलं तर की ठेकेदार कोण, त्याचं नाव आणि किती बजेट हे बोर्ड लावायचं. हेच मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेता असताना आतडं तुटस्तवर बोलत होतं. मग आता तुम्हाला जनतेबद्दल आतडं तुटून बोलायची का बोलत नाही? फडणवीस, देवेंद्र फडणवीस, आणि त्यांनी महाराष्ट्राची वाट लावली टोटल, असा माझा स्वतःचा आरोप आहे फडणवीसबद्दल. का वाट लावली? पक्ष पुढे तुम्ही काँग्रेस मुक्त करायला म्हणताय, मग काँग्रेसची माणसं तुम्ही तुमच्या पक्षात का घेता? तुम्ही तुमची 105 आल्यात ना, तुम्ही स्टँड आता राहिला तर तुमची 210 येतील ना आता. मग तुमचं स्वतःचं बळ कडवीत नव्हतं का? आता वाटतंय का तुम्हाला असं होणार नाही? होणार, येणार नाही, त्यांना पाडणार माणसं. आपकी बार 400 पार नाही होत. ते EV मशीन तेवढं बंद करा, मग 400 पार होते का 2-0 होते हे बघा. EV मशीनला विरोध. काय वाटतं? EV मशीनला विरोध आहे. विरोध आहे. दादा नमस्कार, हो नाव कसं तुमचं? उत्तम शंकर बामणे. की म्हणा लागलेत बीजेपीचं नाही, तुमचं काय मत आहे? बीजेपीचं नाही म्हणतात कसं आहे ते म्हणतात बरोबर आहे. विषय कसा आला आहे की पेपरबाजी नुसती आहे आणि कुठल्याही गोष्टीला बॅनरबाजी आहे, तर त्याचा कुठलाच बघायला निधी आतापर्यंत कोल्हापूरात नाही आहे. आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही जर सर्वेचा केला तर रस्त्याबाबतीत म्हणा किंवा बाकीचं अतिक्रमण असलं म्हणा, रस्त्याचं कुठलं काय झालं नाही. नुसतं याचं फक्त पेपर मोठं लावायचं किंवा डिजिटल बोर्ड लावायचं. 125 कोटी मंजूर झाले, 225 कोटी, पण तर अजून तर त्याचा काय विकास व्हायला नाही. आणि आम्हाला आता जर मालूम म्हणजे आता जे राजे जर उभारलेत तर ते यावं अशी आमची इच्छा आहे. कारण मंडलिक साहेब जर बघितलं तर मंडलिक साहेब आत्ता जर कुठल्या म्हणजे मी निवडून आल्यापासून कुठेच नाही एका भागात कुठल्या भागात नाही. या कोल्हापुरात आम्ही कधी बघितलं नाही त्यांनी, निवडून आल्यापासून कधी त्यांनी गाडीतनं कधी खाली उतरलेत. आणि अजून मी त्यांना म्हणजे खासदार आहेत की नाही ते बी बघायला नाही त्यांना. मागं 5 वर्षापूर्वीचा असणारे खासदार आणि मी असताना खासदार, या 5 वर्षाची तुलना करा. या तुलनेमधनं आणलेला विकासाचा जो निधी आहे तो निधी बघा आणि मग तुम्ही तुलना करा, असे त्यांच्याकडून हे दिलेलं आहे. ते म्हणतात हो, पण कुठे विकास करा मागच्या वर्षाचा आणि आता विकासमध्ये कुठं फरक आहे? आणि पब्लिसिटी केलेली नाही ना, असं कुठं पब्लिसिटी व्हायला पाहिजे ना. मग पब्लिसिटी काय करत नाही, पब्लिक स्वतः डोळ्यानं बघते ना केले की नाही ते. तिने सांगायला काही गरजच नाही ना. आणि आता पहिला त्यांचं सरकार स्थिर नाही कुठले बी. पहिला मला सांगा, आता अजित पवार 17 भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचार विरोध त्यांनी केला, घ्यायच नाही म्हणून. मग त्यांना परत पक्षाला कसे घेताय? मग ते भ्रष्टाचार का थांबला परत? ती त्याची कारवाई व्हायला पाहिजे ना. मग तर बाकी जातं तुम्ही म्हणता की आशिष चव्हाण साहेब आता त्यामध्ये घेतले. आशिष साहेबांना मोठा आरोप होता काँग्रेस मुक्त करणार, तर त्यांना बी काय मग परत घेतलं. मग तुम्हाला जे घोटाळे माणसं करणार तुमच्या पक्षात का चालतात ते तुम्ही घेऊन का ना. तुमचं कसं बी आता इथून चाललेलं आहेच. आता मला सांगा, अजित पवारच्या गटाला म्हणजे याला अजित पवारांना घ्यायची काही गरज नव्हती ना. हाय ते त्यांचं सरकार चालू होतंच की चाललेलं, मग कशासाठी घेतलं? काय होत आता, महाविकास आघाडी की महायुती आघाडी, काय वाटतं? ह्यांच्या मताशी मी सहमत आहे. सहमत आहे, ती बोललेली खरंच. अजूनही त्यांचा विकास झालेला नाही, बोर्ड बिर्ड लागलेला झालेला नाही, त्यामुळे आम्ही त्या मताशी सहमत आहे. निधी मंजूर झालाय, पुढे होतील की कामं होतील का नाही ते आम्ही काय बघू शकणार आहे काय नाही. कोण सांगू शकत? नमस्कार. महाविकास आघाडी. का बरं? ही लोक म्हणतात म्हणून. ही लोक म्हणतात म्हणून नाही आहे, उघड्या डोळ्यांनी जनता बघायला लागलेली आहे. भ्रष्टाचारी लोक आत घ्यायचे, फोडाफोडी करायचं, आणि हे भ्रष्टाचारी नाहीत म्हणून यांच्याकडे वॉशिंग मशीन कुठली आली? आता अशोक चव्हाणवरती आदर्श घोटाळा आहे.
4 दिवसापूर्वीच भाषण झालं पंतप्रधानाचं, तरी 4 दिवसापूर्वी भाषणामध्ये म्हणले 70,000 कोटीचा घोटाळा तो बाहेर काढणार आहे. मग 5व्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहे अजित पवार दादा. मग हे भ्रष्टाचारी नाही तर काय? भ्रष्टाचाराला काय करायला निघालाय, कुणीकडे निघालाय? मी आता आपले हे हिशोब आहे आमचा, त्यामुळे गडबड आहे. मी लॉटरी सेंटरवर असतो. लॉटरी सेंटर. निवडणूक लागली आहे लोकसभेची, काय वाटते, महाविकास आघाडी की महायुती आघाडी, कुणाला मतं टाकायची आता? मतं कसं आहे म्हणजे सगळे पक्ष कुठले जरी आले तरी ते आम्हाला मिळवून खाल्ल्याशिवाय पर्याय नाही. काय ते काय नुसतं इलेक्शन पुरतं तांबडा पांढरा रसा द्यायचा, जेवण द्यायचं आणि हे करायचं, मग आम्हाला मतदान करा. ते म्हणतात आम्हाला मतदान करा. तर मतदान करायचं किती जणांनी हा प्रश्न आहे. आता 10 जण येते, 10 जणांनी मतदान करायचं कुठे? शेवट आपण ठरवणार. तुम्हाला काय वाटते खासदार कोण पाहिजे? खासदार तसं काही नाही, जो येईल ते खासदार आपलाच म्हणायचा आणि व्यारे काम. महाराजांना तिकीट दिले, काय वाटतं? का ते निवडून आले तरी चांगलेच आहे, असं काही नाही. महाराज आले तरी चांगलेच आहे, कोल्हापूर शहरासाठी चांगलेच आहे. आणि दुसरं कोण जरी आले तरी ते चांगलेच आहे. पलीकडच्या बाजूने मंडली कुंभा आहे, तिने आता 5 वर्षामध्ये केलेली कामं आहे, काय वाटते? ते आता काय सगळ्या जनतेला माहितीच आहे, त्यामुळे आता आपण काय बोलू शकणार आहे. तसं ह्यापुढे काय होईल ते होईल तसंच आपलं म्हणायचं आणि व्यारे काम. काय काम करताय? मी लॉटरी सेंटरला असतो. लॉटरी सेंटरला असतं. बरं, 5 वर्षामध्ये जी काही कामं झाल्यात कोल्हापूरमध्ये रस्त्याचं वगैरे असतं ते आता कसं मला गडबड आहे, मला 7 वाजता हिशोब द्यायचा आहे, त्यामुळं मी माझ्या कामाच्या बिझी ह्याच्यात आहे. नेक्स्ट टाइम भेटला तर नेक्स्ट टाइम मी तुम्हाला आणि बोलू. नाव कसं म्हणलं? घोरपडे. राहायला कुठे? राहायला आमदार क्षीरसागरांची. बरं, काय वाटतंय महाविकास आघाडी की महायुती आघाडी? आम्ही मोदीचं सरकारमध्ये आहे. का मोदी सरकार? बरेच कामं गेले. 65 वर्ष ज्यांनी केलं नाही ते आता यात 5-10 वर्षात बाकी जे रोड बीड तर झाले, ह्याचे डिफेन्स इकडे कामं झालेले आहे. ब्रिज झालेत आता मुंबईत म्हणा, मोठे मोठे झाले. आता इथं हे कॉर्पोरेशन काँग्रेसकडं आहे. आता ही म्हणते ती निधी फक्त बोर्डवरती आहे. नाही, बोर्डवरती आहे पण ते काय लगेच होणार आहे? आता सरकार आल्यानंतर त्यांचं आलं तर पुढं काम, नाहीतर मग काय राहिलं. काय म्हणताय मामा? निधी बोर्डवरती भाजपचं 10 वर्ष सरकार आहे. काय कोल्हापुरात केलं भाजपनं? एक नगरसेवक नव्हता, नगरसेवक एक नव्हता. 14 नगरसेवक, जिल्हा परिषदला 1 जिल्हा परिषद सदस्य नव्हता, 14 जिल्हा परिषद सदस्य दिलं. 1 आमदार नव्हता की 2 आमदार झालं हे भाजपचं. मग त्या भाजपनं या कोल्हापुरात काय विकास केला मला सांगा? आता तुमच्याकडे सत्ता कॉर्पोरेशनची किती वर्ष आहे? काय केलं यांनी? मालोजींनी काय केलं का बंटी पाटलांनी काय केलं? मग महादेवराव महाडिक काँग्रेसचंच होतं, मुन्ना महाडिक काँग्रेसचंच होतं. त्याने किती इथं उजेड पाडला आणि मग आता भाजपमध्ये खासदार झालं. तिने उजेड किती पाडला इथं? आता माडकांच्याकडे ज्या वेळेला कॉर्पोरेशन होतं त्यावेळेला निदान डबरं तरी मोजत होतं. आता डबरं नाही, डबरात घालायलाच द्या. डबरच नाहीत आता. आणि आता बोर्ड 152 कोटी म्हणून सांगितलं. कुठं कुठं खर्च केला तेवढे सांगावे. जिल्हा नियोजन कमिटीचा अध्यक्ष आहे कोल्हापूरला, म्हणजे मुख्यमंत्र्याच्या खायचा दर्जा. माझं म्हणणं किती वर्ष झालं आता सरकार आहे आणि किती वर्ष सरकार आहे? 5 वर्ष नियोजन कमिटीचा अध्यक्ष आहेत तुम्ही आणि 152 कोटी रुपये तुम्ही सांगताय. आता माडकांच्या 25 कोटीचा तुम्ही दावलासा आणि तुम्हाला पाणी आलेलं, काळामोडीचं पाणी आलेलं दिसलं नाही. चूक झाली की बंटी पाटलावर घालायची आणि काम केलं की ते चांगलं केलं म्हणायला नाही का बंटी पाटलानं? आता कळंबावाडीचं पाणी किती वर्षानं आलं? विकास असा मी म्हणत नाही. माझं म्हणणं काय, भाजपला काय नसताना 0 असताना कोल्हापूर जिल्ह्यात 2 आमदार दिलेत, 14 जिल्हा परिषद सदस्य दिलेत, नगरसेवक 15 दिलेत. मग तुम्ही किती उजेड पाडला? चंद्रकांत दादा इथं हे पालकमंत्री होतं, बांधकाम खातं त्यांच्याकडे होतं. किती रस्ता केला हो? किती केला? 2 नंबरचं पद आता सगळ्यात मोठा आहे. रस्त्याबद्दल काय रस्ता आता काय माहिती आहे का? आता निधी ज्या आला, आता नगरसेवक लागल्या तर आम्हाला किती देणार म्हणून सगळे काँग्रेसचेच आहे. दादा आता हे सगळं आहे बरोबर आहे. निवडणूक तरी आता लोकसभेची लागली आहे. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मग तुमचं मत कुणाला? महाविकास आघाडीला. महाविकास आघाडीला. तुमचं मत कुणाला हो या निवडणुकीमध्ये? महाविकास आघाडी. का बरं? का आता म्हणजे आता काय एवढं मोदी सरकारनं कामं केलं आणि काय कामं केल्या? काय सांगणार? काय सांगणार? ही सांगायला की आता काय सांगणार? मोदी सरकारच्या आश्वासनं माझं वय आहे 81.
काँग्रेस काळापासून मी सगळं बघित आलोय. भाजपवाली म्हणजे चुटी आहे काम. नुसतं याव करेंगे त्याव करेंगे ऐसा करेंगे फलांगा करेंगे कुछ नहीं उसने दम. उस गम है तो महाविकास आघाड़ी में है. अब सब नेता है वो हिम्मत वाले आहे. महाविकास आघाडी आता फुटली आहे. लोक ह्यांच्यातली सगळी गटातली नेते तिकडे गेले. ते कोण गेले तरी जे खरी आहे ते अजून भक्कम तशीच आहे, जाग्यावर आहेत. जे जे ईडी पिढी भ्रष्टाचारवाली आहे ती गेली फुटून. बाकी सगळी आहे ती कायमची खंबीर आहेत. ईडी तुम्हाला माहित नाही. ईडीचं आता काय माहिती आहे काय, ज्याच्याकडे आहे त्यालाच ईडी आहे. मग तुमच्याकडे तुम्हाला जर ईडी लावली तर तुमच्याकडे काही नाही आहे तर तुम्ही काय घेणार. बोला. कोल्हापूरच्या विकासाबद्दल कुठल्याही नेत्याला सोयरसूतक नाही, कुठल्याच नाही. सगळे स्वतःच्या किसे भरायला मंडळी आहेत. महाविकास आघाडीची पण दोन्ही पण हे भाजपला लोकांनी 10 वर्ष का निवडून दिलं, एक चांगल्या इमेज म्हणून यांची निवडून दिली, काहीतरी करतील म्हणून दिले. यांनी या पक्ष फोडून यांची माणसं का घेतली काय घेतलीत, भ्रष्टाचारी माणसं यांनी काय घेतलीत. ह्यांचा पक्ष यांना वाढवता आला नसता का. लोकसभेला आता काय करायचं. लोकसभेला नेतृत्व म्हणून मोदींना पर्याय नाही आहे. पण हे जे काय राजकारण चाललं आहे एकदम घाणेरडं आणि किळसवान आहे. यात लोकांचा काही फायदा नाही. शेतकऱ्यांना 6,000 रुपये दिले असतील तर गॅसमधनं प्रत्येक महिन्याला प्रत्येकाच्या सिलेंडरच्या पाठीमागे 700 रुपयांनी जादा घेतले. ह्यांचे पैसे ह्या बाजूने देतात की माणसांनाच लोबडतात होई, बाकी कुणाला याचा काही परिणामच नाही. मोदींना पर्याय नाही कसं म्हटलं. मोदी सक्षम नेतृत्व जे आहे केंद्रामध्ये तसा आता लोक म्हणजे विरोधी पक्षामध्ये तसा कोण दुसरा माणूस नाही आहे. कारण हे सगळे आहे ते 80+ मधले आहेत. त्यामुळे त्यांना पर्याय नाही. काहीतरी चांगलं करतील अशी काही अपेक्षा होती पण ती लोकांचा सगळा भ्रमनिराश झालेला आहे. कोल्हापूरच्या दृष्टिकोनातून मग पुढे बघायचं कुणाकडे बघायचं तुझ्या आता बंटी पाटील आणि ह्या सगळ्या लोकांनी जर विचार केला कोल्हापूरचा खरोखर ह्या जनतेने ठरवला पाहिजे की ह्या लोकांचं काय करायचं. जनतेने ठरवला पाहिजे. बोलताना म्हणलं की कोणच नाही. हो बरोबर आहे. आता आहे ती नेते चांगले पण खुंची राजकारणाचा यांचा उपयोग काय. हे उन्हे काढत बसतात. अजेंडा काय आहे का यांच्याकडे विकासाचा अजेंडा काय आहे काय. आज यांना कुठं बोंब मारली, उद्या त्यांना कुठं डाका घातला, यांचं एकमेकाची ओढ करून सांगतात. सगळ्या गावाला ओढी करून दाखवतात. आपल्या स्वतः मोठा निधी आलाय कोल्हापूरचा विकास व्हायला नाही. कुठं निधी आला कागदा आकडावर जायत हो. नुसती घोषणा करतात आणि जातात. कुठं काय आहे इथं आहे का इथं काय प्रत्यक्षात काही नाही आहे. नुसते हे कागदावर टक्केवारीचा खेळ आहे. पैशाचे देणं घेणं काय नाही. पावसाच्या तोंडावर रस्ते करणार, पैसे खिशात घालणार. कागदावरच यांचे सगळे रोड वगैरे असतात. पैसे सगळे यांच्या खिशात असतात. काय मतदान कुणाला टाकायचं. मतदान कुठं नोटाला टाकायचं काय ना उपयोग. महाराजांचे तिकीट दिले मिळाले. आता फायनल पण होत आले. 99% फायनल झाले. काय वाटतं काय आता जनतेवर आहे ते. मुळात महाराजांनी उभारू नये. कारण हे राजकारण असं घाण आहे. राजा आहे राजासारखंच राहावं. त्या राजकारणात पडू नये त्याने. राजकारणाच्या नादाला लागू नयेच नाही साहेब. शाहू महाराजांनी जे आतापर्यंत जे गोरगरिबांच्यासाठी केले तेच त्यांनी ते पुढं चालवत न्यायला पाहिजे. राजकारणात पडून काय त्यांनी फक्त त्यांचं कसं होणार आहे. हा खेळ होणार आहे. आम्हाला नाही वाटत की ते असं होईल काय सांगता येत नाही. तसं होईल का वाचणार काय सांगता येत नाही. कामं काय होणार नाही थोडा. कारण ते वरती सरकारच त्यांचं येणार नाही तर काय करणार कामं. मध्ये आता आहे तसंच तुम्हाला काय वाटतं. हे म्हणतात ती बरोबर आहे का. उतरायला पाहिजे का नको महाराजांनी. काय उतरायला पाहिजे उतरायला पाहिजे. या ठीक आहे असं मी तेवढं. तर कोल्हापुरात मुश्रीफ साहेब पालकमंत्री झाले. जाती बोलत नाही. मुसलमानाचं असून किती वर्ष निवडून आल्यात आणि कोल्हापुराचं सगळं वैभव त्यांच्या हातात आणि 300-500 का 1000 रुपये कोटीचा भ्रष्टाचार करायचा आणि वर मग पुढं त्यांना पालकमंत्री करायचं. त्यांची बायको म्हटली आम्ही मरू का जगू आम्हाला गोळ्या घालून मारा. आणि हे मात्र दुसऱ्या दिवशी त्यांच्या पंक्तीला भाजपच्या ही कसली नीतिमत्ता हो. चोराला चोर सामील. या शाहूनगरीचं असं वैशिष्ट्य आहे. या शाहूनगरीचं असं वैशिष्ट्य इथल्या नेते लोकांना मंत्रिपद एवढी मिळाले त्यातनं कायच कामं त्यांनी केलेलं नाही. कोल्हापूरचा विकास नाही तर नाहीच. बाहेरच्या लोकांना आलेल्या ना पण काही इथं काय त्यांना मिळत नाही. अहो तुम्ही रात्री 10:30-11 वाजता बाहेरच्या लोकांना आलेल्या जेवण मिळत नाही. आम्ही त्यांना अक्षरशः हॉटेल वगैरे उघडून द्यायला जेवण द्यायला भाग पडतोय. नाही आता तुम्ही म्हटलात बीजेपी कामं पुढे बीजेपी म्हणजे आता योजना चालू आहेत ना. गोरगरिबांच्यासाठी योजना चालूच केल्यात त्यांनी. आतापर्यंत कुणी काय केलं. काँग्रेसच्या वेळेत काय लोकांना काय योजना मिळाल्या. संजय गांधी काँग्रेसनंच केलेली आहे. काँग्रेसनंच संजय गांधी केली. त्याच्यावर हिने किती पैसे वाढवले आता भाजपनं. लोकांना काय पाहिजे आहे.
की सुविधा पाहिजे. सुविधा वाटत नाही का महाविकास आघाडी दिली? वाटत नाही म्हणजे आता आम्हाला तर आता पण काही मिळालेलंच नाही हो. रिक्षावाल्यांना तर काही मिळालेलंच नाही. रिक्षावाल्याला कुणीच दिलेलं नाही. आणि मध्ये उद्धव ठाकरेंनी दिले ना 1500 रुपये दिले ना करोनाच्या काळात. आणि त्याच्या आधी मुख्यमंत्री असताना गोरगरिबांचं शिवाजी महाराज कर्जफेडी उद्धव ठाकरेंनीच केली. आणि आता इलेक्शन आल्यावर आता प्रसवनचं 65 कोटी रुपये जमा केलं म्हणून आत्ता सांगितलं. किती वर्ष झालं? दोन वर्ष झाली या गोष्टीला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊन आतापर्यंत तुम्हाला प्रश्न सुटला नाही. अजित पवार पण त्यात होतं. आणि आता तुम्ही मतदान पुढायच्यावर 65 कोटी रुपये तुम्ही खात्यावर जमा करताय शेतकऱ्याच्या. ही म्हणजे कसं ही पळवाट काढताय मधनंच. रिक्षावाल्यांना पण काहीतरी योजना द्या ना तुम्ही. रात्रंदिवस ते जनतेसाठी राबतात. कुठलं सरकार देईल? सरकार आम्हाला प्रत्येक सरकारला हेच मान्य आहे की मागणं आहे की आमचं की तुम्ही गोरगरिबांना आणि रिक्षावाल्यांना जे हातावरचं पोट आहे त्यांना काहीतरी योजना द्या. त्यांच्या कुटुंबाचा काहीतरी तुम्ही विचार करा. तर आपण आता जर का बघितलं ही चर्चा रंगली. चर्चेमध्ये गाजले. बऱ्याच जणांनी मतं मांडलीत. बऱ्याच जणांनी आपलं मत सांगितलं. पण मुद्दा एकच आहे की या लोकसभा निवडणुकीमध्ये नेमका कल कुणाच्या बाजूनं, महायुतीच्या असेल किंवा महाविकास आघाडीच्या असेल, या लोकांनी असतील, इथल्या नागरिकांनी असतील, इथल्या मतदारांनी असतील आपली मतं मांडलीत. आणि हे KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील समी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.